एसटी मध्ये 50% बोलले आता एसटी डब्यात जाईल. मला अरे डब्यात जाईल तर आपले बघूया खरी ती 50% केल्यामुळे एसटी फायद्यात आली तोट्यातून. ही वस्तुस्थिती आहे. महिलांना मोफत शिक्षण चंद्रकांत दादांनी मुलींचं सांगितलं. एका मुलीने आत्महत्या केली. ती टीव्हीवर बातमी मी 12:30-1 वाजता बघितली. मी लगेच 1:30-2:45ला चंद्रकांत दादांना फोन केला. फोन उचललाच नाही. मला वाटलं रे बाबा आता 2 वाजता काय मी एकटाच का फोन लावणार आणि ऐकणार असतो. रात्री 2 आणि उचलला. त्याने सांगितलं आपल्या राज्यामध्ये एक मुलगी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सत्तेचा उपयोग काय. आणि आम्ही 50% फी मध्ये सवलत होती ती 100% सवलत दिली. 3 परीक्षा केली. शांती बार्टी महाज्योतीमध्ये स्कॉलरशिप मुलींना दिली. बचत गटचा रिव्हॉल्विंग फंड आपण वाढवला. आशा अंगणवाडी सेविकांचा मानधन असेल. संगणक परिचारक आहेत. आईचं नाव आपल्या नावापुढे लावलं हा एक मोठा निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय घेतले जावे. त्यामुळे एक संवेदनशील सरकार काय असतं हे या ठिकाणी म्हणजे आपल्या लाडक्या भावांसाठी पण घेतलेलं आम्ही, लाडक्या शेतकऱ्यांसाठी पण सगळ्यांसाठी घेतले. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी निर्णय घेतले आणि निरंतर आमच्या त्या सर्व प्रक्रियेमध्ये होत्या. आणि म्हणून आज महिलांचं सर्व क्षेत्रामध्ये दबदबा आहे. महिला कुठेही पुरुषांपेक्षा मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहे. याचा अभिमान आहे आपल्याला. अभिमान. शेवटी महिला आपली लाडकी बहीण ही प्रत्येक रोलमध्ये असते. आईच्या, बहिणीच्या, मुलीच्या, पत्नीच्या एक त्यागमूर्ती म्हणून आपण या बहिणीकडे पाहिलं पाहिजे, महिलेकडे पाहिलं पाहिजे. एक त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून किती सुचतात त्या. आम्ही काय घरातून बाहेर पडतो परंतु शेवटी घर सांभाळणारी कर्तृत्ववान महिला जी आहे ती आपली कुटुंब प्रमुख असते. आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आपण निलंदाई केल्या. महिला म्हणजे कुटुंब आपली योजना होती ना, महिला सुरक्षित, माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. आला नाही मग एक चिवटे आला तिकडे. मुख्यमंत्री सहायता योजनेमधून एवढी कामं केली आपण. हजारो रुग्णांना आपण त्यांचे प्राण वाचवले. मला आठवते कोल्हापूरच्या एका सभेमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. तिथे एक मुलगी आली. तिच्या हातात एवढं छोटं बाळ होतं. ती आली समोर उभी राहिली. दादा मी विचारलं काय तुझं काय काम. मला वाटलं काय ते काम असेल. ती हिंदीत बोलू लागले. इसका नाम दुआ है. मतलब काय क्या हुआ. बोले दुआ है तो क्या हुआ. मैं बोले काय झालं. ते म्हणाले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए और मेरे बेटी का ऑपरेशन हुआ, इसके लिए इसकी जान बच गई, इसके लिए मैं उसका नाम दुआ रख दिया. कोणाला माहीत काय किती कुठं आपण केलं. महिला भगिनींसाठी, मुलींसाठी. आणि म्हणून खूप सगळ्यांची मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी आपल्या महिलांनी घेतलेली आहे. याचा अभिमान आपल्याला आहे. महिलांच्या टीमनं कालच आता साऊथ आफ्रिकेला हरवून वर्ल्ड कप जिंकला. आणि भारतीय महिलांनी इतिहास रचला. त्या टीमचं देखील अभिनंदन केलं पाहिजे. आज आपण कॅबिनेटमध्ये अभिनंदन केलं. मी आठवण केली मुख्यमंत्री महोदयाने आणि त्याचं अभिनंदन देखील झालं. जिद्द, धडाडी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती तुमच्यामध्ये असते. आणि त्यामुळेच
त्या महिला संघाने त्यांचं मी स्टेटमेंट ऐकत होतो की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एकजूट त्यांनी ठेवली, डिमॉरलाइज नाही झाल्या त्या, आणि त्यामुळे त्या जिंकल्या. आणि जिद्द, धडाडी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता आमच्या लाडक्या बहिणीकडे, नीलमताईकडे पण आहे. आणि म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला. नीलमताई राजकारणातल्या खऱ्या अर्थाने नीलम रत्न पण आहे ना. त्या रत्नासारखं त्यांचं ज्ञान, सद्गुण, सच्चेपणा आणि धैर्याचं त्या प्रतीक आहे. नीलमताईंची राजकीय कारकीर्द देखील आपण पाहिली. मी देखील अनेक वर्ष जवळून पाहतोय. एक पक्ष सहकारी म्हणून देखील, अनेक पक्षाचा प्रमुख म्हणून देखील नीलमताईंच्या कार्याचा आलेख चढताच राहिलेला. आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे मेहनत केली, कष्ट घेतले आणि कामामध्ये सच्चेपणा असला तर माणसाला मागं वळून पाहावं लागत नाही. मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे महत्वाचं असतं. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती मिळवली यापेक्षा मी किती माणसं कमवली, मी किती माणसांचं प्रेम कमवलं याला महत्व असतं. आणि म्हणून नीलमताईंसारख्या समाजामध्ये अनेक आपल्या बहिणी आहेत, ते असं काम करतायत. मी नेहमीच सांगत असतो, राजकारणामध्ये किंवा आयुष्यामध्ये अनेक उतार चढाव येत असतात, अनेक कटू प्रसंग येत असतात, अनेक संकट येत असतात, अनेक वेळा संघर्ष करण्याची वेळ येतच असते. परंतु माणसाने कधी डगमगता कामा नये. बाळासाहेब सांगायचे, बाळासाहेबांचे विचार, आनंदिके साहेबांची शिकवण ही आपण घेऊन आपला पक्ष पुढे नेतोय. आणि म्हणून प्रेमाने आपल्याला सगळं जग जिंकता येतं. सत्तेची हवा डोक्यात जाता कामा नये. सत्ता आज आहे, उद्या नाही, परवा आहे. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. नाव गेलं की पुन्हा येत नाही. हे बाळासाहेब सांगायचे. बाळासाहेब सांगायचे, दिघेसाहेब सांगायचे. आणि म्हणून नीलमताईंनी देखील हे प्रामाणिकपणे पथ्य पाळलेलं आहे. त्यांना सभागृह चालवतानाही आम्ही पाहिले. सुरुवातीला ते आमच्या विरोधात होत्या. विरोधात म्हणजे विरोधातल्या पक्षात. पण तुम्ही कधी आम्हाला ते जाणवू दिलं नाही. शेवटी त्या चेअरवर बसल्यानंतर इथं पक्षविरहित राजकारण आपल्याला करावं लागत असतं. पक्षविरहित आपल्याला सभागृहाचं कामकाज करावं लागत असतं. आणि ते आपण केलं. जास्ती कोण कोण बोलायला लागला की लगेच त्याचा आवाज बंद करायचा. आता आमच्या हातात नव्हतं. मुख्यमंत्री होतो तरी माझ्या हातात नव्हतं, पण नीलमताईच्या हातात होतं. आणि म्हणून स्त्री सक्षमीकरणाच्या आणि दलितांच्या शोषणाविरोधात प्रखर भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नीलमताईंचं योगदान मोठं आहे. आपण सगळेजण नीलमताई म्हणतो, आपल्या सगळ्यांचा हक्क आहे. उपसभापती किंवा शिवसेनेच्या नेत्या एवढ्यापुरती त्यांची ओळख मर्यादित नाही. त्या कायम मार्गदर्शन करणाऱ्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत नेहमी राहिलेल्या आहेत. त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोललं तरी त्यांना सगळ्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास असतो. ते नेहमी अभ्यास करत असतात, वाचत असतात, पुस्तकं लिहित असतात. त्यामुळे आम्हाला तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे पण एकदा जो माणूस लिहितो आणि वाचतो
त्याचं बरोबर डोक्यात लक्षात बरोबर सगळं राहतं. आणि त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये त्यांनी संवेदनशीलपणा दाखवलेला आहे. महिलांच्या बाबतीत तर खऱ्या अर्थाने विशेषत्वाने त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली. जिथं अन्याय तिथं नीलमताई धावून जायच्या. जिथं कुठलीही दुर्घटना घडली नीलमताई पोहोचल्यास हे त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. जबाबदारीने जेव्हा जबाबदारीचं भान ठेवून माणूस काम करतो त्यावेळेस समाजाला एक आधार मिळतो. अनेक प्रसंग घडतात. लेक लाडकी लखपती वगैरे, लाडकी बहीण वगैरे योजना आपण केल्या. परंतु जेव्हा आपण पुण्याला गेलो वैष्णवीच्या घरी, तिची आई मला म्हणाली, आज आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी हे केलं असतं. मी त्याच वेळेस निर्णय घेतला आणि आपले लाडकी सून अभियान आपण सुरू केलं. कुठल्याही भगिनीने सुनेने टोकाचं पाऊल उचलू नये. जीव एवढा अगदी स्वस्त नसतो. जीवाचा मोल खूप मोठा आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कोणी येतं, एकदा जेव्हा सर्व रस्ते संपतात तेव्हा टोकाची भूमिका म्हणजे ती आत्महत्या. आणि म्हणून यापासून परावृत्त झालं पाहिजे. आणि जे कोणी लोक आपली देखील मुलगी दुसऱ्याच्या घरी आणते तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या मुलीने देखील चांगलं, आपल्या मुलीला चांगलं वागवलं पाहिजे. तशीच आपली जबाबदारी पण प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याकडे आलेली सून कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी टेबी नाक्याला ठाण्याच्या जिथं जिथं अन्याय व्हायचा तिथं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही, ते सिनेमामध्ये बघितलं असेल आपण. आणि एक घाव दोन तुकडे हिशोब लगेच ऑन द स्पॉट ताबडतोब, नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. शेवटी अशा लोकांना असंच उत्तर दिलं पाहिजे जे समाज विरोधी आहे, समाजद्रोही आहे, माणुसकीला काळीमा फासणारे काही लोक आहेत. त्यांचा हिशोब असाच झाला पाहिजे. आणि म्हणून अशा वेळेस नीलमताई नेहमी धावून जायच्या. पण त्या उपसभापती, सभापती, लेखक सगळं काय त्यांनी काम केलं. ते आयुर्वेदिक डॉक्टर पण आहे. मी विचारलं त्यांना मागायचं, जमाल घोटा हे औषध त्यांना माहितीच आहे. जमाल घोटा त्यांनी नाही दिला, जमाल घोटा आम्ही दिला. त्या डॉक्टर आहेत, मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन करतो. कोणाला गोळी पाहिजे, कोणाला इंजेक्शन, मग कोणाला ऑपरेशन. त्यामुळे बाळासाहेबांची जी पद्धत आहे आणि जे विचार आहेत, आनंद दिघे साहेबांच्या सोबत आम्ही काम केलं. त्यामुळे जिथं अन्याय दिसेल तिथं अन्याय विरुद्ध लढणं ही शिकवण. आणि नीलमताईंनी देखील तेच आत्मसात केलंय. अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम त्यांनी केलं. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं. अन्याय सहन करणं देखील अन्याय करणे एवढंच तोही गुन्हा आहे. आणि म्हणून आम्ही वयाच्या 18-19 वर्षापासून जे झपाटल्याप्रमाणे एक काम करत आहोत. नीलमताई देखील जे काही संघर्षातून आले ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून नीलमताईंनी त्यांचे जे काही कामं आहेत, नीलमताई सुविद्य आहेत, सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत. त्या कधी आपला बॅलन्स जाऊ देत नाही. आक्रमकपणे भूमिका मांडतात, बॅलन्स जात नाही ना आपला. आणि आमचा कधी कधी होऊ शकतो असं इकडे तिकडे रागाच्या भरात. सभागृहामध्ये तुम्ही पाहता कधी कधी कुठे समोरून
काहीतरी वेड्या वाकडं बोलल्यानंतर ते थोडे ऐकून घेणार आपण. तुम्हाला त्यांना सभा थांबवावी लागते, त्यांना माहीत पडतात एकनाथ शिंदे आता. आणि म्हणून अन्यायग्रस्त वंचित गोरगरीब महिलांचे प्रश्न मांडण्यामध्ये सोडवण्यामध्ये नीलमताईंनी एवढे वर्ष घालवले. पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवरील अत्याचार, हुंड्याची प्रथा, सामाजिक विषमता अशा अनेक विषयांवर त्यांची हजारो भाषणं झाली. खूप भाषणं त्यांनी केली. 1993 साली भूकंप लातूरला झाला, 2000 साली गुजरातमध्ये झाला, त्यावेळेस देखील त्यांनी मदतीचा हात दिला. सगळी माहिती घेतली मी. आणि विविध आंदोलनाच्या वेळी देखील त्यांनी वेगवेगळ्या अनुभवातून त्या गेल्या ताऊन सुलाखून नीलमताईंचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. आणि शिवसेनेतील त्यांच्या योगदानावर शिवसेना योजना पक्ष, प्रवास एका संघर्षाचा, शिवसेनेतील माझी 20 वर्ष आणि शिवसेनेतील निवडक भाषणं ही पुस्तकं देखील आहेत. विधान परिषद कामकाजातील त्यांच्या सहभागाचं खऱ्या अर्थाने डॉक्युमेंटेशन करणारी पुस्तकी आपण लिहिली. आणि म्हणून या सर्व राजकीय प्रवासाचं, सामाजिक चळवळीतल्या नेतृत्वाचं नीलमताई प्रतीक आहे. दाई दिशा हे त्यांचं पुस्तक म्हणजे प्रत्येक पानावर संघर्षाची कहाणी आहे. खरं तर हे आत्मचरित्र नाही, तर एक प्रकारची संघर्ष गाथा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फील्डवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अनुभव हृदयाला भिडणारे असतात. या पुस्तकात नीलमताईंनी मांडलेले अनुभव हे प्रत्यक्ष फील्डवरचे अनुभव आहेत. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, कारण त्या नेहमी फील्डवर राहिलेल्या आहेत. कुठेही काही घडलं, मी मगाशी सांगितलं की त्या पोहोचून जातात आणि तिथल्या लोकांना आधार देतात. संकट तिथं शिवसेना, आपत्ती तिथं शिवसेना. दादा पण आपले माहितीत आहेत, त्यामुळे त्या पण आपल्यासोबत आहेत. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील आपण पाहिलं, इरशाळवाडी सारख्या ठिकाणी उदय सामान होते तिकडे गेलो, पोहोचलो, तिथल्या लोकांना आधार दिला. एक भयानक परिस्थिती होती तिथे, पण जाणं गरजेचं होतं. तळागाळातल्या महिलांसाठी नीलमताईंनी तळमळीने काम केलेलं आहे. कायद्याच्या आणि सामाजिक मदतीच्या बळावर त्यांनी अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचं काम देखील केलंय. नीलमताईंच्या लहानपणीच्या आठवणी या पुस्तकामध्ये आहेत. त्यांच्यावर पंढरपूरचे त्यांचे आजोबा, आजी आणि आई वडिलांनी दिलेले संस्कार, शिक्षणाचं महत्व त्यांनी सांगितलंय. त्यामध्ये सर्व जग विरोधात गेलं तरी जिंकता येतं, हीच शिकवण त्यांना मिळाली आहे. पण त्यावेळेस खचून जाता कामा नये, धाडसाने त्याला सामोरं गेलं पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आणि मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर त्या नीलमताईंनी घेतलेली भूमिका सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारी आहे. हेही महत्वाचं आहे. महिलांसाठी फिरतं मदत केंद्र देखील सुरू करण्यापासून ते राज्यासाठी महिला धोरण ठरवण्यापर्यंत अनेक महत्वाच्या टप्प्यांवर त्यांचं मोठं योगदान आहे. आणि त्याचबरोबर मुलींना मुरळी बनवण्याची प्रथा बंद करण्यात देखील त्यांचं मोठं योगदान आहे. महिला सरपंचांना अधिक बळ देण्यात देखील त्यांनी काम केलं. नाटक, चित्रपटात महिलांचं चित्रण, कौटुंबिक हिंसाचार, सत्यशोधक महिला परिषद या सगळ्या बाबतीत नीलमताई महिलांच्या बाजूने कायम ठामपणे उभ्या राहिल्या. त्यामुळेच त्यांचा प्रवास केवळ राजकीय नाही, तर सामाजिक जागृतीचा आहे. सिस्टरहूड म्हणजेच भगिनी भाव ही संकल्पना त्यांनी समाजात रुजवण्याचं काम केलं. त्यामुळे महिलांमध्ये एकजूट आली. एकजुटीने काय करू शकतो हे महिलांनी आता दाखवलं.
आपले 1500 रुपये घेऊन फक्त ते खर्च नाही केले, 25, 30, 50, 100 महिलांचं गट केले आणि छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. छोटे होते ते वाढवले. शेवटी सरकारने दिलेले 45,000 कोटी वर्षाला तरतूद केली. हे शेवटी आले अर्थव्यवस्थेतच आले. आणि त्यामुळे ठाण्याला एक वडापावची गाडी एका लाडक्या बहिणीने केली 1500 रुपये. त्याचं नावच दिलं लाडकी बहीण वडापाव. मला एक जण म्हणाला, मुले त्यांनी बोलवले तुम्हाला तिकडे. बोल ठीक आहे. एक कार्यक्रम करून मी गेलो तिकडे, तर बघितलं अख्खं कुटुंब त्या गाडीवर काम करत होतं. आणि पैसे किती मिळत होते दिवसाला? त्यांचा पूर्ण जो व्यवसाय व्हायचा तो 1200 रुपये दिवसाला. चहा, वडापाव सगळं. असे देखील व्यावसायिक आमच्या लाडक्या बहिणी बनल्या. या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे. या लाडक्या पाला की विजयी की माला. अरे लाडक्या बहिणी काय आहेत ना, त्यांच्याच जीवावर बोलतो मी. मला सगळ्या पदांपेक्षा 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी. दादांनी मला उल्लेख केला. ताई थांबा, आता निवडणूक जाहीर झालेली आहे आणि मी एवढंच सांगतो, तुमचं काम असंच निरंतर सुरू ठेवा. असंच निरंतर सुरू ठेवा. तुम्हाला शुभेच्छा देतो. आगे बढ़ो ताई, आपके पीछे खड़ा है आपका ये भाई.